महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। मेडिकल ऑफिसर्स एसोसिएशन और विभिन्न संगठनों के पदाधिकारियों की ओर से नंदुरबार जिला कलेक्टर डॉक्टर मिताली सेठी को एक ज्ञापन सौंपा गया, जिसमें नंदुरबार जिला शल्य चिकित्सक वर्षा लहाड़े के स्थानांतरण की मांग की गई। चिकित्सा अधिकारियों समेत विभिन्न संगठनों ने चेतावनी दी है कि नंदुरबार जिला अस्पताल की जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े का तबादला किया जाए, अन्यथा काम बंद कर दिया जाएगा। महाराष्ट्र राजपत्रित चिकित्सा अधिकारी संघ, राज्य सरकार कर्मचारी केंद्रीय संघ, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघ तथा विविध संगठनों ने सार्वजनिक स्वास्थ्य मंत्री, जिले के पालक मंत्री तथा सार्वजनिक स्वास्थ्य विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव को ज्ञापन देकर जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े के मनमाने आचरण तथा उनके वित्तीय लेन देन की जाँच करने तथा उनका जिले में स्थानांतरण करने की मांग की है। इस बयान को 24 दिन बीत जाने के बावजूद भी जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई है। उनके खिलाफ चिकित्सा अधिकारियों को मानसिक रूप से परेशान करने, डॉक्टरों से अभद्र भाषा में बात करने, हर काम में वित्तीय लेन देन करने के लिए मजबूर करने जैसी गंभीर शिकायतों के बावजूद उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होना संदिग्ध लगता है, जबकि जिला पहले से ही स्वास्थ्य समस्याओं से जूझ रहा है। ऐसे भ्रष्ट जिला शल्य चिकित्सक के कारण जिले की स्वास्थ्य स्थिति खराब हो गई है, इसलिए ऐसे अधिकारी का तबादला करना आवश्यक है। यदि 8 दिनों के भीतर जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े के खिलाफ कार्रवाई नहीं की जाती तो मेगमो सहित अन्य संगठन भी विरोध का रुख अपनाएंगे, ऐसी चेतावनी पदाधिकारियों ने दी है। अशा भ्रष्ट डॉक्टर वर्षा लहाड़े यांना स्त्री भ्रूण हत्यासारख्या त्यांच्यावर गुन्हे असताना त्यांना या जिल्ह्याच्या ठिकाणी का म्हणून दिलं? कारण मला तर असं शंका येते की यांच्या आपल्या जिल्ह्यातला जो मेल फिमेल रेशो इतका चांगला आहे, अशा व्यक्तिमत्वाला देऊन इथं जे मेल फिमेल रेशो आहे तो पण कमी करण्याचं काम या मॅडम करतील, कारण त्यांच्यावर हा गुन्हा सिद्ध झाला होता आणि त्यांच्यावर केस चालू आहे। तर अशा व्यक्तिमत्वाला एवढ्या मोठ्या पदावर ज्या जिल्हा शल्य चिकित्सक हा या म्हणजे PCPNDT चा अध्यक्ष असतो जिल्ह्याच्या, अशा पदावर एका व्यक्तीला जिच्यावर PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल आहे अशा व्यक्तिमत्वाला शासनाने या मोठ्या पदावर दिलंच का, हा आमचा प्रश्न आहे। आणि दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची आणि आर्थिक पिळवणूक आणि मानसिक खच्चीकरण करण्याचं काम केलेलं आहे। जे त्यांच्या केडरचे लोक आहेत, जे क्लास 1 सिव्हिल सर्जन केडर या प्रवर्गात मोडतात, अशा लोकांना सुद्धा शिवीगाळ केलेली आहे। अशा पद्धतीने जर वागणूक असेल तर या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील जे कर्मचारी, अधिकारी यांचे मानसिक खच्चीकरण होऊन त्यांची मानसिकता इथं काम करण्याची नाही राहणार। त्यामुळे मला प्रशासनास आणि शासनास एवढीच विनंती आहे की ताबडतोब यांना सक्तीच्या रजेवर पाठवून, जोपर्यंत तुमचे याचा रिपोर्ट येत नाही, आपला समितीचा रिपोर्ट येत नाही, त्यांच्यावर कार्य होत नाही, तोपर्यंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावं। नर्सेस संघटना आणि डॉक्टर संघटना परत कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े ह्या भ्रष्टाचार आणि मानसिक खच्चीकरण करणाऱ्या ह्यांच्यावर 1 महिना झाले, अजून सुद्धा कारवाई झालेली नाही आहे आणि त्यांना जिल्ह्याबाहेर बदली सुद्धा करण्यात नाही आली। जर 2-3 दिवसामध्ये जिल्ह्याबाहेर बदली झाली नाही तर आम्ही आंदोलन आणि काम बंद करण्याच्या रूपरेषेने आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टर वर्षा लहाड़े भ्रष्टाचारी अधिकारी यांना जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, ही आमची नर्सेस संघटनाकडून विनंती आहे। त्याच्यामुळे महिना उलटूनही कारवाई न झाल्यामुळे आम्ही पुढचं पाऊल टाकण्याच्या आता या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देऊन आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती दिलेली आहे। दिनांक 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, ट्रॉमा सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तसंच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये आम्ही 2-2 RH आणि काही PSC मिळून धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर करणार आहोत आणि त्यानंतर ही कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे 4 मार्च ते 9 मार्च आम्ही जे अत्यावश्यक सेवा आहे आणि मेडिकल लीगल केस आहे ते सोडून
आमची जी बाह्य रुग्णसेवा आहे ती बंद राहील आणि तरीही नाही झालं तर 10 मार्च पासून आम्ही सर्व अत्यावश्यक सेवासह सर्व आरोग्य सेवा आम्ही बंद करणार आहोत आणि तरीही नाही झालं तर आम्ही सामूहिक राजीनामे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे कलेक्टर मॅडमांना आम्ही सामूहिक राजीनामे हे आम्ही आमचे सादर करणार आहोत। 18 फरवरी से 23 फरवरी तक काली पट्टी बांधकर काम, 24 फरवरी से 2 मार्च तक धरना, 3 मार्च से 9 मार्च तक आवश्यक सेवाओं को छोड़कर काम बंद तथा जिला शल्य चिकित्सक के खिलाफ कार्रवाई नहीं होने पर 10 मार्च से मेगमो संगठन समेत सभी संगठन अनिश्चितकालीन काम बंद पर जाएंगे, ऐसी चेतावनी इस समय दी गई। इस अवसर पर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघ के अध्यक्ष डॉक्टर जर्मन सिंह पाडवी, उपाध्यक्ष डॉक्टर सुनील वाल्वी, सचिव डॉक्टर अजित कोठारी, उपाध्यक्ष डॉक्टर विशाल चौधरी, डॉक्टर अनिल गावित, डॉक्टर नरेश पाडवी, डॉक्टर किसन पावरा, डॉक्टर रोहन थोरात, डॉक्टर रोहित वसावे, डॉक्टर श्रीकांत पावरा, डॉक्टर सुलोचना बागुल, डॉक्टर रवित पावरा सहित महाराष्ट्र राज्य नर्सेस संघ के सदस्य भी उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।